आपण पाहत आहात जीसस इंडिया टीव्ही चॅनल, जे देवाकडून आहे, चॅनल जे स्वार्थ गाजवतं, चॅनल जे लोकांचे जीवन परिवर्तन करतं। पाहत रहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। या सेवा कार्याला अजून वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता व आम्हाला तुमची आर्थिक मदत करू शकता। ऑनलाईन पेमेंटसाठी खाली दिलेल्या QR कोडला स्कॅन करून आपलं दान देऊ शकता। महिमा देतो। अतिशय विश्वासू अशा प्रकारचा आपला देव आहे। त्याच्या जवळ राहण्यामध्ये सगळ्यात मोठी धन्यता आहे। आत्मिक जीवन माणसाने जर सगळ्यात जास्त कशाची जपणूक करायला पाहिजे तर आत्मिक जीवनाची। देव हाक मारतो, देव बोलवतो। अब्रामाला देवाने हाक मारली आणि म्हणतो आपले गणगोत, आपले नातेवाईक, आपला देश सोड आणि जिथं मी तुला सांगतो तिथं चल। देवाची इच्छा आहे की त्याच्या बरोबर चालावं। तू एवढा मोठा विश्वासाचा महान बाप, ज्याच्या संबंधानं म्हटलं की तुझी संतती मी आकाशातल्या ताऱ्याप्रमाणे करेल। अब्रामा संबंधाने हे सुद्धा म्हटलं, या धोंड्यापासून अब्रामाची संतती मी निर्माण करेल। म्हणजे देवाच्या मनात असणारी व्यक्ती कोण होती तर फक्त अब्राम। दिवस रात्र देव या अब्रामाचा विचार करते बरं का। पवित्र शास्त्रामध्ये एवढे हिरो होऊन गेले, पण अब्रामा संबंधानं जेव्हा जेव्हा विश्वासणाऱ्या लोकांचं नाव घेतलं जातं त्यास म्हटलं अब्राम, इसाक आणि याकोब यांचा देव। अशी व्यक्ती पवित्र शास्त्रामध्ये नाही की जिच्या संबंधानं देवाला कधीच तिचा विसर पडला नाही। एवढं प्रभावित असणारं आत्मिक जीवन त्या अब्रामाचं। या अब्रामानं एवढा कसं काय देवावरती प्रभाव टाकला की अब्राम, इसाक, याकोब याचा देव, धोंड्यापासून अब्रामाची संतती, इस्रायलाची संतती निर्माण करणं त्याच्या संबंधानं बोललं गेलं। अशी कोणती गोष्ट आहे प्रिया? याचं कारण फक्त एकच आहे, आत्मिक जीवनाची सर्वोच्च पातळी गाठणारा तो व्यक्ती होता। आमचा प्रॉब्लेम काय असतो माहिती का? त्या मुलीला बसवा, कोणाची मुलगी ती, फिरायचं नाही बिलकुल, एका जागी बसवा नाही तर बाहेर काढा तिला। आत्मिक जीवनामध्ये हे जगत असताना, प्रभूमध्ये वाढत असताना आम्ही ऑर्डिनरी जीवन म्हणून जगत गेलो ना तर आम्ही देवाच्या मर्जीमध्ये कधी उतरत नाही। ऑर्डिनरी जीवन बरं का, माझा विषय तो नाही। माझा विषय कृपा दृष्टी ओळखण्याचा समय तो ओळखला नाही तो। पण मला जाता जाता एक गोष्ट का माहित नाही, पण आत्मिक पातळी रोज वाढणं या संबंधानं देव रोज काहीतरी शिकवत आहे। त्याच्या संबंधानं तुम्हाला सांगत आहे, आत्मिक जीवन जगत असताना, जीवन दोन प्रकारचे, एक दैहिक आणि दुसरं आत्मिक आहे। दैहिक जीवनामध्ये सगळ्या देहाच्याच गोष्टीचा विचार केला जातो आणि देवाला, देव आत्मा आहे आणि त्याला सुद्धा त्याचे आत्मिक लोकांची गरज आहे। माझे लोक, माझी उपासना, आत्मा। आता हे नेमकं आहे काय देवाला? वास्तविक पाहता देवानं मानवी देह धारण करून त्याच्यामध्ये आत्मा घातला आणि देव आत्म्याच्या गोष्टी बोलत आहे। जिथं देह येतो ना तिथं मनुष्य देहाविषयीचा विचार करतो, त्यास आत्मिक जीवन संपायला लागतं। देहाचं चिंतन हे मरण, चिंता सगळ्या देहाच्या असतात, परंतु देह आणि आत्मा या दोघांमध्ये संघर्ष चालू असताना माणसानं नेहमी आत्म्याची जपणूक केली पाहिजे, आत्मिक जीवनाची। आता समजायचं कसं, देह जगतो का आत्मा जगतो? बोलायला सोपं आहे पण समजायला फार कठीण आहे। माझा देह जगतो का आत्मा जगतो? ऐका बरं का, आज सकाळी बसल्या बसल्या विचार करत असताना, देवानं वर्शिप चालू असताना काही गोष्टी पवित्र आत्म्याच्या द्वारे देवाने मला दाखवल्या। अब्राम, या अब्रामाला देवानं हाक मारली आणि तो म्हटला मी सांगतो तिकडं तू जा। देव पाहिला नाही, कधी बोलतोय काय त्याचा आवाज फक्त त्याने ऐकला, देश पण पाहिला नाही, पण कोणीतरी एक आवाज माझ्या कानामध्ये टाकला आणि मी निघालो। आता देवाला त्याला आत्मिक बनवायचं होतं आणि असा आत्मिक ना की तो आत्मिक व्यक्ती जगासाठी आदर्श होणार होता।
असंच नाही देवाने बोललं बरं का त्याला. आजचा संदेश तुम्ही ऐकाल ना तर तुम्हाला या जगामध्ये देवानं एक सुपर हिरो म्हणून पाठवायची इच्छा व्यक्त केलेली आहे. सुपर हिरो की तुमच्याकडे बघून लोकांनी आत्मिक जीवन कसं जगावं याचा विचार केला पाहिजे. मग आता अब्रामाला बोलवलं. चल म्हटलं मी सांगतो तिकडं आपले गणगोत, आपले नातेवाईक, आपला देश सगळ्याला सोड आणि मी सांगतो तिकडं नाही. पण शेवटी मनुष्य चालताना आत्मिक आणि दैहिक दोघांना घेऊन चालतो. हे आमचा संघर्ष जो आहे ना तो नेमका इथंच आहे. तू आपले गणगोत, आपले नातेवाईक, आपला देश या सगळ्याला सोडून पण सुटतंय कुठं गणगोत? त्याचा बाप आणि त्याचा पुतण्या त्याच्यावर होताच ना. आणि देवाला तर त्याला न्यायचंय कनानामध्ये. मग कनानामध्ये नेत असताना जेव्हा गणगोत म्हणून त्याचा बाप त्याच्या बरोबर आहे, तो आपल्या बापाचं घर सोड म्हटलं, आपला देश सोड. पण बाप त्याला वाटलं जाता जाता 13ला पण घेऊन जायचं. किती वेळा अब्राम अडखळला ते मी तुम्हाला सांगते बरं का. किती वेळा अब्राम देह आणि आत्मा याच्यामध्ये संघर्षात अब्राम विजयी झाला. पण आणि कधी कधी तुम्ही आत्मिक जीवनामध्ये थांबता पण देव तुम्हाला थांबू देत नाही. देव तुम्हाला थांबू देत नाही. देवाला असं वाटतं की तुम्ही थांबला तर तुमच्या मागे बरेच लोक येऊन थांबणार. रांगेतला एक माणूस थांबला तर पुढे सरकला नाही तर मागच्यांचं वांदा येईल ना. नंबर उशिरा लागल. मग त्याला पुढे तर सरकवायला पाहिजे. एक तर त्याला ओढून बाजूला फेकावं लागतं, नाहीतर मग त्याला पुढे तर ढकलावं लागतं. आणि देव बाजूला ढकलत नाही बरं का, तो पुढे नेतो. तो पुढे नेतो. आता काय घडलं बघा. हा निघाला अब्राम. 13 बरोबर आहे. आता 13 वयस्कर आहे, त्याला काय देव माहित नाही काय नाही. तो फक्त अब्राम चालला म्हणून त्याच्या बरोबर चालला. दुसरं काहीच नाही त्याच्यामध्ये. त्याच्याकडे विजन नाही, त्याच्याकडे स्वप्न नाही, त्याच्याकडे उद्देश नाही. फक्त देव अब्रामाशी बोलला म्हणून 13 त्याच्या मागे निघाला. 13 अब्रामाबरोबर चालला आणि अब्राम देवाबरोबर चालला. तुम्ही कोणाबरोबर चालता ते समजून घ्या. जस्ट तुम्ही कोणातरी व्यक्तीबरोबर चालताना त्यास तुम्ही थांबता. अब्राम देवाबरोबर आणि 13 बरोबर चालला, परंतु देवाबरोबर चालताना सुद्धा त्याच्यातला 13 सुटायला तयार नव्हता. आणि मग अब्राम तिथं थांबला का तर 13 आजारी पडला. आता देवानं ओळखलं या व्यक्तीला तर मला सुपर हिरो बनवायचंय आणि हा व्यक्ती जर इथं थांबला तर मला जगाला अब्राम इसाक याच्याद्वारे आशीर्वाद द्यायचा आहे. याच्या कुळातनं अब्रामाच्या द्वारे इसाक, अब्राम इसाक याकोब 3 असणारे हिरो जन्माला घालायचे. आणि हा व्यक्ती थांबला. देवानं काय केलं? 13 मारून टाकला. आता 13 मारून टाकला तर लोट कुठं सुटतोय? परत संघर्ष आला आत्मिक आणि दैहिक. मग आता जसं हे पुढे चालायला लागले ना तसं लोटाची गुराखी, अब्रामाची गुराखी देवानी यांच्यात पण भांडणं लावून दिली. सगळं देव करतो बरं का. कसं काय तुम्ही म्हणाल असं कसं देव करतो? देव सगळं करतो. तुम्ही कुठंतरी थांबला ना भांडणं लावून टाकतो. बाबेलचं बुरुज बांधत असताना गोंधळ कोणी केला? भाषेचा गोंधळ केला का नाही? तुम्हाला कळत पण नाही. भांडण का लागलं? तो म्हणतो तिथं अडकलं म्हणून भांडण लागलं. म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा, कोणा व्यक्तीवर देवापेक्षा जास्त प्रेम करू नका. आत्मिक जीवनामध्ये ते फार सांभाळायचं. तिथं देह आणि आत्म्यामधला संघर्ष ते मी तुम्हाला सांगत आहे. इकडं लोटावरती अब्रामाचं नाही माझा पुतण्या आहे, माझा पुतण्या आहे. तो गोड गोड अंकल अंकल म्हणत होता, खुश होत होता. शब्द एक फार डेंजर असतात बघा. लाडाने कोणी बोललं की पागळतो आम्ही नाही का. पण देव शब्दाच्या जाळ्यामध्ये पण तुम्हाला कधी अडकू देत नाही. आणि मग त्यानं काय केलं? या लोटाला आणि अब्रामाकडं अंडरस्टँडिंग होतं, समज होतं. ज्याच्याकडं देव आहे त्याच्याकडे अंडरस्टँडिंग आहे. अंडरस्टँडिंग असू द्या. देव तुमच्या बरोबर असेल तर फार मोठी समज तुमच्याकडे येतं. मग अब्राम त्याला कळलं की आता इथून पण मला विभक्त व्हायला पाहिजे. मग तो म्हणतो तू एका बाजूला जा, मी दुसऱ्या बाजूला. आता इकडूनही गेले. मग संपलं काय? हे टप्पे जे ते कधी संपत नाही बरं का, लक्षात ठेवा. आता अब्राम म्हातारा झाला. म्हातारा झाल्यावर देवाकडे कुरकुर करू लागला, आता मी मरणार आहे, मग माझी सगळी संपत्ती माझ्या चाकराच्या स्वाधीन करावं लागणार आहे. देवा काय करतोस? कशाला मला एवढं दिलं? द्यायचं तर आता द्यायचं तर कुणाला देणार आहे? माझ्या बरोबर जो चाकर आहे त्याच्या आता स्वाधीन करावं लागणार आहे. परमेश्वर म्हटलं नाही, मी तुला मुलगा देणार आहे. परत सुरू. आता आली हगार. हगाराला झालं इश्माईल.
आता इस्माईल मध्ये त्याचं मन जडलं आणि आता देव त्याला काय सांगत आहे, सारेच्या मनामध्ये घातलं देवानं. कारण देव म्हणतो ना, सारा जे म्हणेल ते, म्हणजे देव कधी कुणाचं ऐकायला सांगतो का? पण विचार घालतो कोण? देवाचं वचन, तुमचे विचार आणि हेतू याचं. इकडं विचार देवानं सारेच्या डोक्यात घातलं. याच्यातला हा इस्माईल, याच्यात जीव जडला, याला काढून टाक. मग इस्माईलाला पण घालून टाकलं. अब्राम थोडासा दुःखी झाला, वाईट वाटलं त्याला. हे तुम्हाला एवढी स्टोरी सांगण्यामागचं कारण काय माहितीये का? आत्मिक जीवन देव आणि तुमच्या भोवतीच फिरलं पाहिजे. फक्त तुमच्या दोघांभोवती, तुमच्या सराउंडिंगला, तुमच्या आजूबाजूला अशी कोणतीच व्यक्ती देवापासून तुम्हाला तोडता कामा नये. तिने कधीच तुम्हाला देवापासून तोडता कामा नये. मग आता आत्मिक जीवनामध्ये अब्रामानं इस्माईलला पण काढलं. आता अब्रामाचं लक्ष लागलं इसाकामध्ये. आणि ते देवानं पाहिलं आणि त्याला म्हटलं, जा मोऱ्या डोंगरावरती अर्पण कर. ऐका, शेवटची परीक्षा. या परीक्षेमध्ये त्याने दाखवलं, माझ्या समोर इस्माईल असो, इसाक असो, लोट असो, तेहरा असो, या कोणत्याच गोष्टीला मी महत्व दिलं नाही देवा. माझ्या जीवनात महत्व फक्त तुझंच होतं. इम्पॉर्टन्स, महत्व. सर्वोच्च पातळीमध्ये आत्मिक जीवन जगत असताना तुम्ही जगता कोणासाठी, त्याची तपासणी होणं गरजेचं आहे. तपासणी करा. जेव्हा जेव्हा तुम्ही व्यक्तीवरती प्रेम करू लागता किंवा व्यक्तीला महत्व देऊ लागता, तेव्हा तेव्हा तुम्ही दुःखी होता. पण जेव्हा तुम्ही देवावरती प्रेम करता, त्यास तुम्ही आत्मिक पातळीत सर्वोच्च स्थानी जाता. म्हणून कोणाच्या दुःखानं दुःखी पण व्हायचं नाही. कधी कधी आम्ही दुसऱ्याच्या आम्हाला नसतं दुःख, उगाच दुसऱ्याच्या दुःखात एवढं गडून जातो की त्यांचं कसं झालं. अरे गप, सगळं करणारा देव आहे. तुमच्या काय लक्षात येत नाही? हे घडवणारा देव आहे ना. तो जीवनामध्ये काही गोष्टी घडवतो. आणि घडवण्यामागचा देवाचा हेतू काय? तुम्हाला देव या संकल्पनेकडे लक्ष लागलं पाहिजे. देव आहे. आणि ही गोष्ट योसेफाला कळाली, म्हणून योसेफ काय म्हणतो, याच्याबद्दल तुम्ही वाईट वाटून, कारण ही देवाची योजना होती. तुमच्या भोवती देवाच्या योजना फिरत असतात. तुमच्या भोवती देवाच्या योजना. काही पण घडलं तर समजायचं देवाची योजना. मग नाही दुःखी होणार. का घडलं, कसं घडलं, असं. अरे काय कोयत ना विचार करताय? कशाला एवढं डोके आपटून घेतो? देवाचा प्लॅन, देवाचा उद्देश, देवाची योजना समजून घ्या. पुन्हा मी तुम्हाला सांगेल की फक्त तुमचं लक्ष देवाकडे लागलेलं असू द्या. देवाकडं. मग पौल सुद्धा म्हणतो ना, ख्रिस्ताच्या प्रीतीपासून मला, म्हणजे विभक्त करणार आहे. देवापासून विभक्त करणाऱ्या असंख्य गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडणार आहे. म्हणून कधी पण विचार करताना मी आणि देव, कुणाचा विचार करायचा? मी माझा नवरा नाही, मी माझी लेकरं, ते अमकी व्यक्ती तमकी व्यक्ती नाही, मी आणि बस. सोपं. सगळ्यात सूत्र अब्रामानं अंगीकारलं. अब्रामाला देव म्हटला, इसाकाला वेदीवरती दे, देऊन टाकलं. इस्माईलाला सोडून टाकलं. आणि नाही सोडलं तर त्याने दाखवलं, तेरं मारून टाकलं का नाही. आता हा तेरं जवळ बसल्यावर देव म्हटलं, लय प्रेम आहे ना. तो शुद्धीवर आल्यावर का अब्राम, तेरह मेला म्हणून त्याला वाटलं आता इस्माईलावर एवढं प्रेम सोडून देऊ नये तर त्यालाही मारून टाकलं. इसाकाला सुद्धा म्हटलं, वेदीवरती अर्पण कर. मी नाही अर्पण केलं तर तो देव मारणारच आहे, त्याच्यापेक्षा मी करतो. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या इच्छा वेदीवरती देता, त्यास देव तुमच्या इच्छेला आशीर्वादित करून तुमच्या हातामध्ये सोपवत असतो. किती अद्भुत आहे. म्हणून देवाच्या कृपेला ओळखण्याचा समय कॅच करा. आज माझा विषय आहे, कृपा दृष्टी करण्याचा समय तू ओळखला नाहीस. आमच्या प्रत्येकावर देव कृपा दृष्टी करत असतो आणि त्याचा एक समय ठरलेला आहे. काही 24 तास तुमच्यावर कृपा नसणार आहे. 24 तास कशी देव तुमच्यावरती कृपा करेल? त्याचा एक कृपा करण्याचा समय. लुकाचं शुभवर्तमान
19 अध्याय आणि त्याची 41 पासून 44 पर्यंतची वचन वाचूया. लुकाचं शुभवर्तमान. मग तो शहराजवळ यरुशलेमेकडे पाहून येशूने केलेला विलाप. मग तो शहराजवळ आल्यावर त्याच्याकडे पाहून त्याकरिता रडत रडत म्हणाला, जर तू निदान आज शांतीच्या गोष्टी जाणून घेतल्या असत्या तर किती बरे झाले असते. परंतु आता त्या तुझ्या दृष्टीपासून गुप्त ठेवण्यात आल्या आहेत. कारण पुढे तुला असे दिवस येणार आहेत की त्यात तुझे शत्रू तुझ्या भोवती मेढेकोट उभारतील व तुला वेढतील. तुझा चहूकडून कोंडमारा करतील. तुला व तुझ्या मुलाबाळांना धुळीस मिळवतील आणि तुझ्यामध्ये चिऱ्यावर चिरा राहू देणार नाही. कारण तुझ्यावर कृपादृष्टी केल्याचा समय तू ओळखला नाही. या यरुशलेमेकडे पाहून इकडे येशू विलाप करत आहे आणि त्याचा विलाप त्या ठिकाणामध्ये अशा पद्धतीचा आहे. तो म्हणतो की तू शांतीच्या गोष्टी जाणून घेतल्या नाही. ऐका बरं का, मी शास्त्र वाचत होतो आणि वाचता मी कुठूनही वाचतो, पण आता मला माहिती ते पवित्र आत्म्याचं गायडन्स असतं की ते कुठलं कसं वाचायचं, काय करायचं. आणि नेमकं त्या दिवशी वाचता इकडं आलो आणि तो म्हणतो, अरे तुझ्यावर कृपा दृष्टी करण्याचा समय तू ओळखला नाही आणि त्याच्यामुळं तुझी चिऱ्यावर चिरा राहणार नाही. येशू ख्रिस्त या यरुशलेमेला भविष्यामध्ये होणाऱ्या गोष्टी संबंधाने बोध करत आहे. भविष्यात काय होणार आहे आणि आज हा देखील संदेश आहे तो भविष्यासाठी तुमच्या भविष्यामध्ये काय होणार आहे याला प्रॉफेटिक वर्ड म्हटलेला आहे. एक भविष्य सूचक अशा प्रकारचा संदेश. काही संदेश भूतकाळामध्ये प्रभूनं केलेला अनुग्रह, प्रभूनं केलेली कृपा याच्या संबंधाने असतात, पण काही संदेश भविष्यात्मक दृष्टिकोनातून तुमच्या आत्मिक जीवनामध्ये तुम्हाला सुधारणा करण्यासाठी किंवा जाग करण्यासाठी सांगितले जात असतात. आणि येशू ख्रिस्त आता यरुशलेमेला पाहून म्हणत आहे की तुझ्यावर कृपादृष्टी करण्याचा काय शब्द आहे, वाचा बरं. कारण तुझ्यावर कृपादृष्टी केल्याचा समय तू ओळखला नाही. मी तुझ्यावरती कृपादृष्टी केली होती पण तो समयच तू ओळखला नाही ना. आता कोणता समय की ज्यास आज तुमच्यावरती पण देवाची कृपादृष्टी आहे असं गृहीत धरूया, परंतु या समयामध्ये जसं देवाचं वचन आमच्याकडे येतं आणि ते वचन आमच्याशी बोलत असताना प्रभूला असं वाटतं हे वचन तुम्ही स्वीकारावं. आणि तिथे असं म्हटलं, तू शांतीच्या गोष्टी जाणून घेतल्या नाहीस. एक समय असतो की त्या समयामध्ये प्रभू तुमच्या जीवनामध्ये शांती निर्माण करत असतो, परंतु त्या शांतीमध्ये तुम्ही देवाला ओळखावं, प्रभूच्या वचनाला स्वीकारावं आणि प्रभूमध्ये टिकून राहावं अशी प्रभूची इच्छा असते. शांतीच्या गोष्टी एक समय येईल की त्या समयामध्ये तुमच्या जीवनातली शांती निघून जाईल. पण एक समय, त्या समयामध्ये प्रभू वचनाच्या द्वारे तुमची भेट घेत असतो आणि तुमच्या जीवनातला आनंद तुम्हाला देत असतो, परंतु नेमक्या त्या समयामध्ये काहीतरी गडबड होती. येशू ख्रिस्त त्यानं इस्रायल लोकांकडे तो आला, अनुग्रह कृपा त्यांना पुरवत होता, बरे करत होता, चमत्कार घडवत होता, बरकत देत होता आणि अशा पद्धतीनं तो लोकांना म्हणतो माझा स्वीकार करा. जसा मी पाहतो झावळ्याच्या रविवारी म्हटलं की पहा तुझा राजा तुझकडे येत आहे, परंतु त्या लोकांनी राजाला स्वीकारलं नाही ना. शांतीच्या गोष्टी असतात ना तेव्हा राजाला स्वीकारायचं असतं. ज्या दिवशी शांती असती ना, ज्या दिवशी तुमच्या जीवनात कोणती गडबड नसती. ऐका बरं का, आता तुमच्या जीवनात काही गडबड नाहीये. आता तुम्ही कर्जात नसाल, आता तुमच्यामध्ये आरोग्य असेल, आता तुमचं एज्युकेशन चांगलं चाललेलं आहे, सगळं काही शांतीच्या गोष्टी आहेत. आणि या शांतीच्या गोष्टीमध्ये तुम्हाला स्वीकारायचं एकतर देवाला, स्वीकारायचं नाही तर जगाला. राजा तुमच्याकडे येतो ना, देव तुमच्याकडे येतो, वचन तुमच्याकडे आलेलं आहे. मग आता शांती आहे, परंतु वचन स्वीकारल्यावरती आता ख्रिस्ताला स्वीकारणं एवढं सोपं नाहीये. जसं मी पाहतो की
येशू ख्रिस्ताचा क्रूस तो घेऊन निघालेला असताना एक त्याचा शिष्य आला आणि त्या शिष्यानं तो क्रूस घेतला आणि थोडं चाललं आणि तो पडला. त्याला माहिती की येशूचा क्रूस वाहणं इतकं सोपं नाहीये, ख्रिस्ताला स्वीकारणं, ख्रिस्ताच्या बरोबर चालणं इतकं सोपं नाही. पण ती आमची गरज आहे. का? कारण जर या समयामध्ये देवाची कृपा स्वीकारली तर अरिष्ट येणार नाही, अरिष्ट येणार नाही. परंतु कधी कधी सगळं शांतीचं जीवन चालू असताना अशा काही घटना आमच्याकडनं घडल्या जातात. कोणत्या घटना? जसं शास्त्र सांगतं की त्यांनी ख्रिस्ताला क्रुसावरती दिलं. ही जगामधली सगळ्यात भयानक गोष्ट होती. कोणती? ख्रिस्ताला क्रुसिफाय करणं, त्याला क्रुसावरती देणं. तुमच्या लक्षात येतं का? बायबल सांगतं जो कोणी नव्यानं पाप करतो तो ख्रिस्ताला स्वतःपुरतं वधस्तंभावरती देण्याचं काम करत आहे. शांतीच्या गोष्टी चालू आहेत. प्रभूचं वचन तुमच्याकडे आलेलं आहे, देवाचं वचन तुमच्याशी बोलत आहे. पण तुमचं मन या ख्रिस्ताकडे लागण्याच्या ऐवजी पापाकडे लागलं ना. पापाकडे तुम्ही अट्रॅक्ट झाला, पापाकडे तुम्ही गेला. देवाकडे तुमचं चित्त लागण्याच्या ऐवजी तुमच्या चित्तामधनच प्रभू बाहेर गेलेला आहे. तुमचं मन स्थिर नाहीये. आणि त्या काळामध्ये देव म्हणतो मी कृपा करत आहे. आणि या कृपेमध्ये जर तुम्ही बघितलं तर अनेकांचं तारण व्हायला लागलेलं आहे, कित्येक लोकांचं परिवर्तन व्हायला लागलेलं आहे. ऐकली ना साक्ष? दारुड्याला वाटलं दारू सोडावी, नुसती प्रार्थना, एवढे वर्ष व्यसन कर. लक्षात ठेवा, व्यसनावरती विजय मिळवणं फार कठीण असतं, दारूवरती विजय मिळवणं फार कठीण असतं. पण शांतीच्या गोष्टी त्यानं जाणून घेतल्या ना. प्रभूचं वचन बोललं, प्रार्थना त्याने ऐकून घेतली, प्रार्थना ऐकून घेतली आणि ख्रिस्ताला स्वीकारलं आणि ख्रिस्ताला स्वीकारलं. दुसरं पण एक उदाहरण माझ्याकडे आहे. एका परिवारानं मला प्रार्थना करण्यासाठी सांगितली त्या मुलाला आणि म्हटलं याच्यासाठी प्रार्थना करा, कारण आणि याला आता सुटणं गरजेचं आहे दारूच्या व्यसनातनं. मग त्याच्यासाठी प्रार्थना केली. काही दिवस तो दारू पिला नाही आणि मग प्रभूनं त्याला बरं केलं आणि परत व्यसनाच्या आरी गेला. आता त्याच्यात दोन्ही त्याचं लिव्हर खराब झालेलं आहे, अत्यावस्था सिरियस कंडिशन मध्ये आहे. तो काय म्हणतो? तू कृपा करण्याचा समय ओळखला नाही ना. देव कठोर नाही, आम्ही स्वतः कठोर आहे. ज्यास प्रभू आमच्यावरती कृपा करतो आम्ही त्याच्या कृपेला इझी घेतो. आम्हाला असं वाटतं काय जीवनात घडणार नाही, सगळं असंच नॉर्मल राहणार आहे, सगळं असंच चालणार आहे. रोजचा दिवस जसा उगवतो तसा उगवणार आहे, जसं मी चर्चला जातो तसं जाणार आहे, जशी आराधना करायची तशी करणार आहे, जसं मला प्रीचिंग करायचं तसं प्रीचिंग करणार आहे. अरे पण तसं नाही. ह्या शांतीच्या गोष्टी प्रभू तुझ्याशी बोलत असतो. पण एक समय मात्र येणार आहे, एक समय तुमच्या परिवारासाठी, तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या लेकरांसाठी, तुमच्या नोकरीसाठी आणि तुमच्या शरीरासाठी एक समय असा येईल की त्या समयामध्ये देव त्याची कृपा या सगळ्यामधनं काढून घेईल. तुमच्या कृपा तुमच्या परिवारातनं काढून घेईल, तुमच्या नोकरीमधनं काढून घेईल, तुमच्या शरीरातनं काढून घेईल. आणि देवाची कृपा जर तुमच्या शरीरावरती तुमच्या आणि तुमच्या परिवारावरती नसेल तर तुमचा परिवार, तुमचं शरीर वाचणार तरी कसं? कसं वाचणार आहे? इकडे तो म्हणतो यरुशलेमे तू शांतीच्या गोष्टी जाणून घेतल्या असत्या तर किती बरं झालं असतं. शांतीच्या गोष्टी जाणून घ्या. आता देवाचं वचन जसं तुमच्याशी बोलतं अगदी नम्रपणे ते स्वीकारा. प्रभू मी परिवर्तन करायला तयार आहे, मी बदलायला तयार आहे, माझा स्वभाव, माझे विचार याच्यामध्ये मी बदल करण्यासाठी तयार आहे. पण जास्त काळ नाही, खूप काळ प्रभू तुमची वाट नाही पाहणार. एक गोष्ट ध्यानात ठेवा, 100% देव बोलतो ते करतो प्रियानो. असं समजू नका की प्रभू असं जनरल बोललेला आहे, नाही तो तसं काही करणार नाही. आम्हाला कधी कधी वाटतं ना, नाही ते काय तसं करतायत, नाही करत तसं, तुम्ही असं नाही करणार. अहो ते तुम्ही बदलाल. देवासंबंधानं म्हटलं तो कधी न बदलणारा देव आहे. निनवेचा नाश करायचा म्हणजे त्यानं करायचं ठरवलंच. अब्राम त्याला बोलतो 40 लोक, 30 लोक, 20 लोक, 10 लोक. देवानं निनवेचा नाश केला ना. कृपा त्यानं ठेवली कुणावरती? लोटावरती कृपा ठेवली. पण निनवेचा नाश त्यानं केला का नाही? त्याच पद्धतीनं जास्त काळ तुम्ही कृपेच्या अधीन नाही राहणार. एक समय आहे, आत्ता तुमचा समय आहे. वाचा वचन ते परत. मग तो शहराजवळ आल्यावर त्याच्याकडे पाहून त्याकरिता रडत रडत म्हणाला, जर तू निदान आज शांतीच्या गोष्टी जाणून घेतल्या असत्या तर किती बरे झाले असते. जसं तो यरुशलेमेकडे पाहून रडला. ऐका,
तुम्ही पण यरुशलेम आहात आणि तुमच्याकडे पण प्रभू मी तुमचा विषय सोडून द्या, मला तुमच्याशी काही घेणं देणं नाही, मला स्वर्गामध्ये जायचंय, मला माझ्या जीवनामध्ये प्रभूची कृपा अनुभवायची. आणि देवाची कृपा नसली ना तर या ठिकाणी जिवंत राहणं सुद्धा कठीण आहे. ही सेवा जी करतो ना, मला पुष्कळ पाळक लोक मेसेज करून टेक्स्ट करून सांगत आहे, पास्टर एवढी सेवा करू नका, थोडस विश्रांती घ्या, कारण शरीर जर शाबूत असेल तर तुम्ही पुढे सेवा कराल. ती सेवा करणं आणि याच्यासाठी देवाच्या कृपेची गरज आहे. आणि कधी कधी मी पण त्या गोष्टीला शॉक होतो. खरंच हे फार आवश्यक आहे, कारण मला चांगलं आठवतं एका ठिकाणामध्ये मी सेवेसाठी गेलो होतो, फार प्रभावित अशा प्रकारची मिनिस्ट्री त्यांची, आणि त्या पास्टरनं सुद्धा फार सुंदर सेवा केली. आणि एवढे बिझी असायचे की सारख्या मीटिंग. त्यानेच त्यांच्या चर्चमध्ये मला एकदा बोलवलं होतं, 20-25 वर्ष झाले असतील त्याला, जास्तही झाले असतील, सांगता येत नाही, परंतु मी गेलो त्या सभेत आणि बघितलं हा व्यक्ती एवढा छोटा बुटका व्यक्ती पण इतकी प्रभावी सेवा करत होता. हजारो ठिकाणात लोकांकडे जायचा, वचन सांगायचा. आणि एक दिवशी अशीच सभा संपून घराकडे आला, दारामध्ये पत्नीकडे पाहिलं, स्माइल केलं आणि दारातच त्यानं प्राण सोडला. आणि मग त्यांनी सांगितलं की त्यांची शुगर आउट ऑफ कंट्रोल झाली. आणि त्याच ठिकाणामध्ये तो पास्टर मिनिस्ट्री करून आल्यावरती गेला. आणि ते सगळं पाहिल्यावर सगळ्याला माहिती होतं की अशा पद्धतीनं हे सेवकाचं जीवन असतं की त्याला कुठल्या प्रकारची खात्री नाही. आणि मग आम्हाला असं वाटतं की या शरीराला आम्ही सांभाळणार कसं. मग शास्त्र काय सांगतं, मी तू कृपा करण्याचा एक समय होता, माझ्या शरीरावरती देवाच्या कृपेचा समय आहे, शांतीच्या गोष्टी मी जाणून घ्यायला पाहिजे. आता जर प्रभू मला शांतीच्या गोष्टी बोलतो तर मी शांती स्वीकारावी, मी देवाच्या अधीन राहावं, वचनाच्या अधीन राहावं. शांती स्वीकारणं म्हणजे काय, देवाच्या वचनावर विसंबून राहणं. एक व्यक्ती देवाची शांती स्वीकारतो म्हणजे काय, तो प्रभूच्या वचनासमोर स्वतःला नम्र करतो. प्रभू तुझी इच्छा आहे, असं आहे माझ्या जीवनामध्ये, असं घडावं. आणि तुम्ही त्या वचनाप्रमाणे स्वतःमध्ये बदल करता. आणि तुम्ही आपल्या मनचं काही करत नाही, तुम्ही देवाच्या वचनाप्रमाणे चालता. ही प्रभूची शांती तुमच्यामध्ये राहते. आणि मग तो काय म्हणतो, आता तुझ्यावरती कृपा करण्याचा समय आला. आज आमच्यावरती देवाची कृपा आहे, आमच्यामध्ये ताकद नाही, आमच्यामध्ये शक्ती नाही. या कठीण काळामध्ये आमचा विश्वास टिकवून ठेवणं फार कठीण आहे, आमची प्रार्थना टिकवून ठेवणं फार कठीण आहे. पण का टिकली, याचं कारण तुमच्यावरती देवाची कृपा आहे. जर तुम्ही त्या शांतीच्या गोष्टी जाणून घेतल्या, ऐका, प्रभू जास्त काळ सहन करत नाही. देवाच्या सगळ्या सहनशील शक्तीला एक मर्यादा, एक लिमिटेशन्स आहे. त्या लिमिटेशन्स एकदा क्रॉस झाल्या तर त्यानं जसं यरुशलेमेला सांगितलं, मी कितीदा तरी तुझ्याकडं शांतीच्या गोष्टी बोललो, आणि असं लिहिलं, तो यरुशलेमेकडे पाहून रडला. असं कोण या ठिकाणामध्ये आहे, वचनाच्या द्वारे देव त्यांच्याशी बोलला, परंतु त्यानं स्वतःमध्ये सुधारणा केली नाही. जसं तो यरुशलेमेकडे पाहून रडला, तसं तुमच्याकडे पाहून तो रडत आहे. तो तुमच्याकडे पाहून रडत आहे. इझी राहू नका. प्रभू आमच्याकडे पाहून त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात आणि तो म्हणतो, मी यासाठी रडत आहे कारण तुला याच्या परिणामाची माहिती नाही ना. मी का रडत आहे, मला तुला त्याचे परिणाम दाखवायचे. आणि परिणाम काय असणार आहे, चिऱ्यावर चिरा राहणार नाही, हे त्याचे परिणाम असणार आहे. जे सुंदर बांधलं पायावर का, जे देवानं तुम्हाला आतापर्यंत बांधलंय, तुमची रचना केली, तुमची चिऱ्यावरती चिरा ठेवलेली आहे, आता जे सुखा समाधानाचं सुंदर जीवन तुम्ही जगत आहात ना, पण तो म्हणतो मी याची चिऱ्यावर चिरा ठेवणार नाही, मी सगळं उद्ध्वस्त करून टाकेल. असं उद्ध्वस्त करेल की तुझ्याकडे पाहणारा व्यक्ती आणि त्या यरुशलेमेचं पूर्वीचं वैभव आठवेल आणि आत्ताचं तिची दुर्दशा पाहून आणि तो स्वतःला धाय मोकलून रडेल. अशा पद्धतीने तुझं जीवन असेल. देवाची कृपा करण्याचा समय ओळखला नाही तर या प्रकारची दुर्दशा आमच्या कुटुंबाची आणि आमच्या व्यक्तिगत जीवनाची होती. म्हणून मी सुरुवातीला टायटललाच तुम्हाला सुरुवातीला प्रस्तावनेमध्ये सांगितलं. आता कळलं का तुम्हाला, मला देव कसा चालवत होता बघा, की त्याला सांगण्याचा उद्देश काय होता, माझा विषय पण तो नव्हता, परंतु तो तिथं आणतो आणि आम्हाला सांगतो, अरे तुझं जीवन तुला सांभाळावं लागेल, एवढं इमोशनली कुठंच अडकून पडू नको की ज्याच्याद्वारे चिऱ्यावरची चिराच ढासळली जाईल.
कशामध्ये अडकून पडतात? कोणत्या गोष्टी तुमच्याकडे की जिथं प्रभू तुम्हाला बांधण्याचं काम करत आहे आणि तीच गोष्ट तुम्हाला उद्ध्वस्त करत आहे ना, तीच गोष्ट तुम्हाला उद्ध्वस्त करत आहे. प्रभूनं तुम्हाला बांधलं, प्रभूनं तुम्हाला उभं केलं, तुम्हाला एज्युकेशन दिलं, चांगलं घर दिलं, चांगला परिवार दिला, चांगलं राहणीमान दिलं, निरोगी शरीर तुम्हाला दिलं. सगळ्यावरती देवाने कृपा केलेली आहे. आज जे तुम्ही आहात ती देवाची कृपा आहे. मी जे मिनिस्ट्रीमध्ये देवाची कृपा आहे, तुम्ही जी मिनिस्ट्री करत आहात देवाची कृपा आहे, तुम्ही जे गात आहात देवाची कृपा आहे, तुमचा जो मंदिरामध्ये भाग आहे देवाची कृपा आहे, तुमचा जो समाजामध्ये भाग आहे देवाची कृपा आहे. ही देवाची कृपा जास्त काळ नाही राहणार. चिऱ्यावरती चिरा आणि पाडली जाणार आहे. तुमचं आरोग्य निघून जाईल, तुमचं बरकत निघून जाईल, तुमचं समाधान निघून जाईल, तुमची शांती निघून जाईल, तुमचा आनंद निघून जाईल आणि तुम्ही या जगामध्ये अशा प्रकारचं लाचार जीवन जगाल की त्या जगण्याला लोक हसतील. परंतु लक्षात ठेवा, जर प्रभूची कृपा स्वीकारण्याच्या समयामध्ये जर प्रभूच्या कृपेकडे लक्ष द्याल तर देव आमची बांधणी करून आम्हाला उभं करेल. काय डेप्थ सांगायची होती प्रभूला या यरुशलेमेला. यरुशलेमे यरुशलेमे रडला तो असं लिहिलेलं आहे. आणि आज सुद्धा प्रभू अनेक लोकांच्या जीवनाकडे पाहून रडत आहे. तुम्ही असं समजू नका स्वर्गामध्ये देव निवांत सगळ्या गोष्टी करत आहे. नाही हो, स्वर्गामध्ये देव आपल्या सिंहासनावर नुसतं उपासना आराधना याच्यामध्ये तो घडून गेला असं समजू नका. देव प्रत्येकाचं जीवन पाहतो, प्रत्येक संदेश चाललेला आहे आणि या संदेशाच्या द्वारे काही लोकांमध्ये बदल न करण्याची प्रवृत्ती असल्या कारणानं परमेश्वर जसं यरुशलेमेकडे पाहून रडत आहे तसं प्रभू आज अशा लोकांकडे पाहून रडत आहे. व्यसन करत आहे, व्यभिचार करत आहे, अशुद्ध जीवन जगत आहे, चित्त थाऱ्यावरून निघून गेलेलं आहे, मनाला येईल तशा पद्धतीचं वर्तन त्यांचं चालू आहे. आणि तुम्ही म्हणता की नाही आम्ही प्रार्थना करतो. अरे प्रार्थना सोड, देव रडत आहे, येशू रडत आहे, याकडे तुझं कुठं लक्ष आहे? येशू रडत आहे, तो तर चिऱ्यावर चिरा राहणार नाही. हे जे सुंदर बांधकाम केलं, हे जे सुंदर रचना या व्यक्तीची मी केली, पण त्याची चिऱ्यावर चिरा राहणार नाही. एक व्यक्ती मी पाहिला रस्त्याच्या कडेवरती, काही लोकांनी त्याची मुलाखत घेतली आणि इतका फ्लुएंट इंग्लिश बोलत होता, इतकं फ्लुएंट इंग्लिश. मग त्याला विचारलं तुझं एवढं एज्युकेशन, किती तुझं एज्युकेशन आहे? तो म्हटलं मी पीएचडी केलेली आहे आणि ते पण इंग्लिशमध्ये मी पीएचडी केली. मग तो म्हटलं इथं का तू बसलेला आहे? मला ही जागा आवडते, मळके कपडे, वाढलेली दाढी आणि सगळं. मग त्याची सगळी माहिती घेतली तर त्यानं, हा खूप शिकलेला व्यक्ती होता, परंतु अचानक त्याच्या डोक्यामध्ये वेड आलं आणि सगळं त्याचं शिक्षण संपलं. म्हटलं नाही का तो, जेव्हा मी तुझी बांधणी करण्याचा समय आला, तू शांतीच्या गोष्टी जाणून घेतल्या नाही, तो कृपेचा समय ओळखला, तुला एज्युकेशन दिलं, सगळं केलं, पण आज तो व्यक्ती कृपा नसल्या कारणानं तिथं रस्त्याच्या फुटपाथवरती बसून वेड्यासारखं जीवन जगत आहे. उद्ध्वस्त प्रभूनं केली, चिऱ्यावरती चिरा ठेवली नाही. प्रभू आम्हाला याच गोष्टी बोलत आहे. जेव्हा मी तुमच्याशी बोलतो ना तेव्हा तुम्ही ऐकणं गरजेचं आहे. मग दुसऱ्यांदा देव बोलत नाही, मग काय करतो? उद्ध्वस्त करण्याचं काम करतो. बऱ्याच लोकांना यातला गाभा माहित नाही. आणि आज प्रॉब्लेम काय झाला माहिती का? सेवक लोकांना एकदम त्या असणाऱ्या लहान लेकराला गुंडाळून ठेवतात ना, तसं गुंडाळून ठेवलंय. सगळं तुमचं चांगलं होणार आहे आणि तुम्हाला काही अडचण येणार नाही हो. जरा देवाचं मत पण जाणून घ्या. आणि हे बोलतो कोण हो? कोण बोलतोय वाचा बरं? मग तो शहराजवळ आल्यावर कोण तो? येशू यरुशलेमेकडे पाहून येशूने केलेला विलाप. कुणी केलाय विलाप? येशूने. बोललाय कोण? येशू. काय बोललाय हो? शहराजवळ आल्यावर त्याच्याकडे पाहून त्याकरिता रडत रडत म्हणाला, जर तू निदान आज शांतीच्या गोष्टी. कधी हो? आज तरी ऐका. एवढे वर्ष नाही ऐकलं, एवढे दिवस नाही ऐकलं. तुमच्या मर्जीप्रमाणे यरुशलेमेला तो म्हणतो. आता यरुशलेम ही चांगली नगरी, साध्वी नगरी आहे, धार्मिक आहे. आणि धार्मिक नगरीला तो म्हणतो आज तरी ऐक. हे काही पापी नगरीला, यरिहोला तो बोलत नाही, धार्मिक नगरीला बोलत आहे. आज प्रभू धार्मिक लोकांनाच बोलत आहे, जे चर्चला जाणारे. आता हा संदेश कोणाला आहे? थिएटरमध्ये लोकांना त्यांच्या तिथं पिक्चर लावलाय का?
सिनेमास्कोप तिथे लावून तिथे सांगत आहे का? तो त्यांना नाही बोलत. कुणाला बोलतो? चर्चमध्ये जमलेल्या धार्मिक लोकांना बोलतो. आणि धार्मिक लोकांचा प्रॉब्लेम काय? या धार्मिक लोकांना फक्त प्रभूची कृपाच माहिती आहे, पण त्यांना या कृपेच्या पलीकडचा जो समय आहे, दोन समय, एक कृपेचा समय आहे आणि दुसऱ्यांदा कृपा काढून घेतल्यावर चिरा नष्ट करण्याचा समय आहे. एक कृपेचा समय, ज्या समयामध्ये प्रभू बोलतो. मला वेळ नाही लागलं की चला तुमच्यासाठी संदेश तयार करावेत. माझ्याकडे एवढ्या वया भरल्यात ना, त्या रिपीट करून तुम्हाला देईल मी. आणि प्रत्येक संदेशामध्ये तुम्हाला वेगळंच मिळणार आहे, जरी त्या संदेशात दिलं. पण माझी तळमळ असते की प्रभूचे निरोप तुमच्यापर्यंत यावेत. कशासाठी? की तुमचं आत्मिक जीवन एका सर्वोच्च पातळीवरती जावं. पुष्कळ लोक विचारतात, एवढ्या वर्षात तुम्हाला नवीन नवीन संदेश येतात कसे? आणि खरंच ही गोष्ट मी पण बसून कधी कधी विचार करतो, कसे काय संदेश या ठिकाणात प्रभू मला नवीन नवीन देतात. त्यास देव म्हणतो, माझं मन तुला लोकांना समजावून सांगायचं. बस माझ्या मनातल्या गोष्टी लोकांना समजावून सांग, लोक बदलतील. मन तर समजलं पाहिजे ना देवाचं. कसं माणूस बदलणार आहे? काय देवाच्या मनामध्ये प्रभू आमच्याकडनं काय अपेक्षा करत आहे? प्रभूचं मन कधी कधी समजून घ्या. एवढे दिवस देवानं तुमचं मन समजून घेतलं. तुम्हाला काय पाहिजे ते त्यानं दिलं. कृपा केली तुमच्यावरती. किती चांगल्या चांगल्या गोष्टी, किती चांगल्या चांगल्या साक्षी आमच्या जीवनामध्ये घडल्या. देवानं आमचं मन समजावून घेतलं. देवानं आमचं मन समजावून घेतलं. प्रभूचे आभार मानतो. जेव्हा चर्च बांधण्याचा विचार करायला सुरुवात केली ना, मला असं वाटतं त्यावेळेस 2.5 लाख रुपये चर्चच्या खात्यावरती बांधायचं ठरवल्यावर मी म्हटलं, पहिले आपल्याला थोडेसे साठवावं लागेल, मग आपण ते चर्च बांधण्यासाठी सुरुवात करू. आणि म्हणून 2.5 लाख रुपये खात्यावरती होते. 2.5 लाख खात्यावरती असताना माझं टार्गेट होतं की चर्च बांधायचे ऍटलिस्ट 10 लाख तरी जमावेत. आणि 10 लाखासाठी देवाजवळ प्रार्थना करतो, प्रभूची काम चालू झाल्यावर तेवढे तर रक्कम असू दे. परंतु देवाची कृपा इतकी की आज आपल्या चर्चच्या खात्यावर 30 लाख रुपये जमा आहेत. 30 लाख रुपये कुठून दिले लोकांनी? कुठून दिले लोकांनी? काही लोकांचा संबंध पण नाही. काल एका बहिणीनं, मला वाटतं त्यांची टीम मागच्या वेळेस आली होती लांबून, आता त्यांचं नाव मला आठवत नाही, परंतु त्यानं मिस्टर त्यांचे रिटायर झाल्यावरती त्यांचे पैसे मिळाले होते, त्यांना घर बांधायचे. ते म्हटले आम्ही आमचं घर नंतर बांधणार आहे, पण आम्हाला पहिले देवाचं घर बांधायचंय. आणि म्हणून त्यांनी 50,000 रुपये चर्चला. आपल्या चर्चचा त्यांचा काही संबंध नाही, परंतु ही देवाची आमच्यावर असणारी कृपा आहे. हा समय ओळखला पाहिजे की देवाची कृपा आमच्यावरती आहे. आणि मग असं म्हटल्यावर मला अजून मिनिस्ट्रीमध्ये जोर येतो की नाही, प्रभूची कृपा आपल्यावरती अजून जास्त देवाच्या मार्गामध्ये चालून राहावं. एक दिवस असा येईल, देवाची कृपा जग पाहिल प्रियानो. देवाची कृपा जग पाहिल. तुम्ही त्या कृपेचा भाग असला पाहिजे. आता देवाचं मन जाणून घ्या. माझ्या मनात काय देवानं जाणून घेतलं ना, तो मला विचार, तुझ्या मनात काय? प्रभू अरे तुला मी चर्च बांधून दिलं ना एवढं सुंदर. नाही प्रभू, अजून पण माझ्या मनामध्ये अजून चांगलं चर्च बांधावं. देवाला माझं मन कळालं आणि तो म्हटला, तुझ्या मनाप्रमाणे मी तुला जसं पाहिजे तसं बांधून देतो. कधी कधी देव आमचं मन समजून घेतो, पण कधी आम्ही देवाचं मन समजून घेतलं का? कधी कधी देवाच्या मनात डोकावून पहा की प्रभू काय अपेक्षा आहे तुझी आमच्याकडनं. किती रदगत आम्ही सांगितलं, किती मनातल्या गोष्टी आम्ही सांगितल्या, किती मागण्या आम्ही त्यांच्या समोर मांडल्या, पण एक देवाचं मागणं, एक देवाचं मनोगत जसं बोलतो, शांतीच्या गोष्टी जाणून घे. एकच गोष्ट मागितली त्यांनी, शांतीच्या गोष्टी जाणून घे. मी जे बोलतो ना ते समजावून घे. माझ्या बोलण्यामध्ये एक अर्थवाणी, माझ्या बोलण्यामध्ये समजदारपणा, माझ्या बोलण्यामध्ये समजोता आहे. आणि माझ्या बोलण्यामध्ये जे आहे तुला त्याचा दुसरा भाग माहित नाही. काय त्याचा दुसरा भाग वाचा. जर तू निदान आज शांतीच्या गोष्टी जाणून घेतल्या असत्या तर किती बरे झाले असते. परंतु आता त्या तुझ्या दृष्टीपासून गुप्त ठेवण्यात आल्या. तुला ज्या वेळेस मी बोलत होतो ना तू ऐकलं नाही, आता तुझ्यापासून हे गुप्त ठेवणार. दुसरा भाग काय? पहिल्यांदा मी तुझ्याशी बोललो, तू मनावर घेतलं नाही. जसं गीतरत्नाच्या पुस्तकामध्ये माझा वल्लभ दार ठोकीत होता, तो बोलत होता, त्यास मी त्याचं बोलणं ऐकलं, पण मी उघडलं नाही दार. मग वल्लभ बोलून थांबतो का? तो निघून जातो, तो निघून गेला.
जेव्हा ती शुद्धीवरती आली आणि ती म्हणते मी सगळीकडे फिरायला सुरुवात केली आणि त्याला शोधण्याचा प्रयत्न केलं, पण माझा वल्लभ मला सापडला नाही. रस्त्यातल्या जागल्याने मला पकडलं, त्याने मला मारलं आणि माझा शालू काढून घेतला. एक भाग तर तुमचा बोलण्याचा होता, देव बोलला तुमच्याशी. पण झालं काय, जेव्हा तुम्ही त्याला शोधायला गेला आणि तुम्ही शालू घातला, पुन्हा तुमची वस्त्र तुम्ही घातली, पुन्हा तुम्ही धार्मिक बनला. हे खबर का, फार गंभीर सांगत आहे. एकदा का त्यानं शांतीच्या गोष्टी काढून घेतल्या, लपवून ठेवल्या, मग तुम्ही स्वतःला किती पण पेहराव घाला, किती धार्मिक बनण्याचा प्रयत्न करा, पण ती कृपा तुम्हाला मिळणार नाही जी कृपा त्यानं पहिल्या कृपेच्या वेळेस ठेवली होती. समजा ज्या काळात मला सेवा करायची होती त्या काळात मी कुठल्या तरी एका मोहामध्ये अडकलो असतो तर आज एवढी मोठी मिनिस्ट्री झाली नसती. त्या काळामध्ये जर मी आत्मिक जीवन जगण्याच्या ऐवजी पैसा प्रतिष्ठा याच्या मागे धावलो असतो तर कदाचित एवढी मोठी कृपा मला मिळाली नसती जी आज माझ्यावरती कृपा आहे. मी ते वाचत होतो ना, त्यास म्हटलं देवा आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. खरोखर या कृपेच्या समयामध्ये तुझं बोलणं, शांतीच्या गोष्टी मी जाणून घेतल्या की त्यावेळेस या शांतीच्या गोष्टीच मला टोचत होत्या. त्याच एक निराशा माझ्यामध्ये आली होती की मी म्हटलं एवढं धार्मिक जीवन जगून सुद्धा मनुष्याच्या वाटेला एवढं कष्ट दुःख येतं, तर असलं जीवन का जगावं, म्हणून थोडासा मी त्यावेळेस डिस्टर्ब झालो होतो. मग मी जर समजा तिथून माघारी गेलो असतो, डोक्यात नाना प्रकारचे विचार होते. परत जाऊन काम करावं, परत एकदा जाऊन आपलं करिअर घडावं, काहीतरी पुढे जावं, याच्यामध्ये काय लाभ असणार आहे, काय या लोकांपासून मला मिळणार आहे. ज्यांना वचन सांगितलं तेच लोक आज मला कुठल्या चौकामध्ये थांबून मला शिवीगाळ करत आहे, मला वाईट अपशब्द बोलत आहे. हे सगळं पाहिलं माझ्या मनाची शांती तुटलेली होती. परंतु तिकडून पवित्र आत्मा सांगतो नाही तुला असंच थांबायचं, असंच राहायचं. मग तेव्हा शांतीच्या गोष्टी जाणल्या. तर आज प्रभूनं किती अद्भुत नेलं नाही का. तुमच्याशी पण प्रभू शांतीच्या गोष्टी जाणतो. डिस्टर्ब होऊ नका, अस्वस्थ होऊ नका. देवाच्या वचनाला आणि त्याच्यासमोर मान तुकवा आणि म्हणा प्रभू तू बोलतो ते सत्य आहे, ते बोलतो तू ते सत्य आहे. आज शांतीच्या गोष्टी जाणून घ्या. आज या अवस्थेमध्ये असताना प्रभूला बिलगून राहा, एकमेकाला बिलगून राहू नका, एकमेकाला बिलगून राहू नका, प्रभूला बिलगून राहा. आणि म्हणून शांतीच्या येशू ख्रिस्त यरुशलेमेला पण बिलगून राहिला नाही. यरुशलेम आता ती त्याची नगरी साध्वी नगरी आहे. यरुशलेमेला म्हटलं त्याची वधू आहे, ती ख्रिस्ताची वधू आहे. या यरुशलेमवरती त्याचं प्रेम आहे, पण तरी सुद्धा तो त्या वधूला पण सोडत नाही, तिला पण बिलगत नाही. तिला काय म्हणतो माहिती का, आता तुझ्यापासून या गोष्टी लपवून ठेवल्या, गुप्त ठेवलेल्या आहेत. लक्षात घ्या, जे प्रभूनं रहस्यमय जीवन तुमच्यासाठी ठेवलं, जर शांतीच्या गोष्टी जाणून घेतल्या नाही, कृपेचा समय ओळखला नाही, नंतर त्या गुप्त ठेवल्या जातील, तुमच्या दृष्टीला सुद्धा पडणार नाही. तुमचं जीवन एक रहस्य बनून गेलेलं असेल. अशा अवस्थेमध्ये तुम्ही जाल की तुम्हाला असं वाटेल मला देवाला काय बनवायचं होतं. तो म्हटलं मी ते गुप्त ठेवून टाकलं. तुला जे बनवायचं होतं ते मी तुला बनवणार होतो, पण तू माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं, मी तुझ्याकडेच दुर्लक्ष केलं. आणि ज्या देव आमच्याकडे दुर्लक्ष करतो, ख्रिस्त म्हणतो माझ्या देवा तू माझा त्याग का केला. तर ख्रिस्तावरती सैतानाने चाल करून त्याला इतका उद्ध्वस्त करून टाकला की त्याचं शरीर सोलून काढलं, डोक्यात काट्यांचा मुकुट, हातामध्ये खिळे ठोकले. एवढा उद्ध्वस्त प्रभू येशू ख्रिस्त झाला का, तर पित्यानं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. तुम्ही विचार करा, जर आम्ही प्रभूच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि प्रभूनं आमच्याकडे दुर्लक्ष केलं तर आमची बांधणी कशी होणार आहे. आत्ता जे वाटतं ना ते नाही, लक्षात ठेवा. आत्ता जे आमचे डोक्यातले जे विचार आहेत ना, त्या विचाराप्रमाणे आम्ही पुढे चाललो तर आम्ही उद्ध्वस्त होणार आहे. आम्हाला देवाचे विचार समजत नाही, आम्हाला आमच्या डोक्यातल्या विचारांवर जास्त प्रेम आहे. आणि शैतान काय करतो माहिती का, तुमच्या डोक्यातल्या विचारांवर तुमचं जास्त प्रेम करतो, त्या डोक्यातल्या विचारांवर प्रेम करतो. आणि जेवढं तुम्ही देवाच्या वचनापेक्षा आपल्या डोक्यातल्या विचारांवर प्रेम कराल, देव म्हणतो तुझ्यापासून गुप्त ठेवलं, काढून टाकलं तुझ्याकडचं. तुम्हाला माहिती का, देव तुमचं करिअर घडवत असतो.